नमस्कार, मी बाबा कांबळे, राष्ट्रीय अध्यक्ष ऑटो टॅक्सी ट्रान्सफर फेडरेशन। आम्ही आता दिल्लीमध्ये राजघाट येथे असून जंतर मंतरवरती आम्ही आता निघालो आहोत। देशभरातील काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत आमचे काश्मीरचे मीर साहेब या ठिकाणी आहेत। कन्याकुमारीपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। सर्व शिष्टमंडळ दिल्लीमध्ये दाखल झालेलं आहे। माझं या माध्यमातून आपल्या सर्वांना सांगणं आहे, आंदोलन संपलेलं नाही, आंदोलन मागे घेण्यात आलेलं नाही। सरकार हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करत आहेत। सरकारने काही भांडवलदार कंपन्यांना, जे मोठे ट्रान्सपोर्ट आहेत, त्यांना बोलून सनी आंदोलन संपलं असा जाहीर करण्याचा केविलवाणी प्रयत्न केला आहे, परंतु असं अजिबात नाही। आंदोलन आज दिवसभर जंतर मंतरवरती चालणार आहे आणि त्यानंतर आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत। माझं सरकारला नम्र आव्हान आहे, अशा प्रकारे आमच्याशी चर्चा न करता आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करू नका। आमच्याशी चर्चा करा, आमचे प्रश्न काय समजून घ्या। देशभरामध्ये 25 कोटी ड्रायव्हर आहेत। या सर्व ड्रायव्हरांच्या, चालक मालकांच्या समस्या समजून घ्या। यांना सातत्याने मारपीट होत आहे, त्यांना मारलं जात आहे, त्यांची छेडछाड होत आहे। अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रीय चालक आयोग निर्माण झाला पाहिजे। त्याबरोबरच वेलफेअर बोर्ड निर्माण झाला पाहिजे। ड्रायव्हरांच्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे, त्यांना आरोग्य सुविधा मिळाल्या पाहिजे, त्यांना म्हातारपणी पेन्शन मिळालं पाहिजे। यासाठी कल्याणकारी बोर्ड स्थापन करा, अशी आमची मागणी आहे। याबरोबर आपण बघतो देशभरामध्ये विविध डे साजरे केले जातात, त्यामध्ये ड्रायव्हर डे साजरा केला जावा, ही पण आमची मागणी आहे। या देशामध्ये ड्रायव्हरांनी बलिदान दिलं आहे, ज्यांनी बलिदान दिलं त्यांचं स्मारक या दिल्लीमध्ये व्हावं, ही पण आमची मागणी आहे। परंतु सरकारने मात्र या प्रश्नावरती चर्चा न करता नुसतं हे जो नवीन कायदा आणला आहे त्या प्रश्नावरती चर्चा करून आंदोलन संपवलं, असे जे काही सतत बातम्या येत आहेत, ह्या बातम्या अत्यंत चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या आहेत। आंदोलन संपलेलं नाही आहे। अजूनही सरकारने हा जो हिट अँड रन कायदा आहे याबद्दल भूमिका स्पष्ट केलेली नाही। सरकारने भूमिका स्पष्ट करावी आणि आम्ही देशातील 25 करोड जनतेचं नेतृत्व करणारे संघटना आहोत, त्यांचं प्रतिनिधित्व करणारे संघटना आहोत। आमच्याशी चर्चा करावी, तोपर्यंत हे आंदोलन मागे घेतलं जाणार नाही, असं जाहीर आव्हान आमचं या निमित्ताने सरकारला आहे। धन्यवाद।